स्कुबा डायव्हिंगला जातोय. ते पुढे स्कूटीवर दिसत आहे, दादा घेऊन जात आहे आम्हाला. बघू बरं, तो बी एक्सपिरियन्स करू कसं वाटतं. फायनली आज आता 4 दिवसांनी बीच लागलं आहे आम्हाला. जातोय स्कुबा डायव्हिंग. स्कुबा रे स्कुबा, कुबा 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 कुबा. तर आम्ही आता स्कुबाला जातोय. हे हर्षल भाऊ, यांचं नाव बी हर्षल भाऊ आहे, हाय सांगून द्या. हे आम्हाला घेऊन जात आहे. ते मध्ये ना तिकडे हां, ते अक्षरा सांगताय खड्डा खोदून जाऊ. बरं ठीक आहे, मला माहिती नाही ना, नवीन आलेलं हर फॅन दाखव. तुमचं नशीब जरा कमी आहे. 6 दिवसापूर्वी येऊन गेलाय. हां तेच जरा आपलं पण प्लॅनिंग नुसार थोडंसं. हां IBW बोलले ते येऊन गेले तसं. तर आम्ही परत मिशनला निघालोय. इकडे माहिती पडलंय की आतंकवादी आहेत, तर आम्ही परत निघालोय. रॉकी हँडसम, राजा बाबू और चंपा और चंपा का आशीष निकल चुके. और एकदम हे भाई दादा तुमचं नाव अक्षय अक्षय दादा डाईव्ह मास्टर आहे, ते आम्हाला लीड करणार. दादा डाईव्ह मास्टर आणि एक हर्षल दादा आमचे एक ते मास्टर. ते हां हां, एक अक्षय दादा इकडे आणि इकडे हर्षल दादा इकडे. बरं अक्षय हर्षल. हा आपल्या समोरच सिंधुदुर्ग किल्ला. आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पलीकडे जाऊन डायव्हिंग करायची आहे. लवकरच आपण त्या स्पॉटला पोहोचू. आपल्यासोबत नवीन काही मेंबर्स पण जुळले आहेत. जसे हाय भेटूया डायरेक्ट स्काय डायव्हिंग. नाही हेल्मेटवर. पॉईंटचं नाव काय तर तालकरी लोक मानवतील 1 नंबरचा पॉईंट. 1 नंबरचा कसा किंग गार्डन कोरल पॉईंट याला म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जास्त प्रमाणे कोरल स्ट्रीम्स असल्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणे फिश मिळतात. म्हणजे आम्ही तुम्हाला कुठे वाटते स्कुबासाठी या साईडला कसं आणलं जातं, तर या ठिकाणी दगडांच्या वरती प्रवाह निर्माण होतात. त्यामुळे ते प्रवाह दाखवण्यासाठी लोकांना इथे स्कुबासाठी आणलं. ठीक आहे, प्रवाह आहे तसंच रेती पॉईंट रेटिंग पॉईंट पण आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्ट भेटतात ते सांगतो, इक्विपमेंट भेटतात ते सांगतो पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला एक मास्क दिला हे तुमच्या चेहऱ्यावरती असतं. चेहऱ्यावरती असल्यामुळे तुम्हाला यातून फक्त बघण्याचं काम करायचं आहे. ठीक आहे, या मास्कमध्ये या स्पेसिफिक तुमचे नोज हे कव्हर होतं. किंवा पूर्ण प्रोसेस तुमच्या तोंडाने करायची. नोजची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुमचं नोज नाही असं समजायचं आणि हा ऑक्सिजन तुम्ही करत राहायचं. तोंडाने ऑक्सिजन करायचा, तोंडाने सोडायचं. दोन्ही प्रोसेस एकत्र करायचे. घ्यायचा पण सोडायचा. नोजचा यूज करायचा नाही. नोजचा जर यूज केला तर या ग्लासमध्ये पूर्ण पाणी पडतं. त्यामुळे नोजचा यूज करायचा नाही. हा नाकडे घ्यायचं नाही. डायव्हिंग कंप्लीट होईपर्यंत फक्त नोजचा वापर होणार थोडा. ठीक आहे, दुसरं काय मिळतं तुम्हाला हे बेड बेंड दिला. ठीक आहे, बेड बेंड कशासाठी येतं तुम्ही तुमच्या डिपेंड असल्यामुळे तुम्हाला कोरोच्या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे, कोरोच्या ठिकाणी जाण्यासाठी आपलं बेड पाण्यामध्ये 0 बेड असल्यामुळे आपण फ्लोट करायचं. खाली जाण्यासाठी बेड बेंड दिलं. ठीक आहे, म्हणजे वेट जास्त त्याचं तशीच लोखंड दगड याचं वेट जास्त असल्यामुळे ते पाण्याखाली जाऊ शकतं. त्यामुळे इथे शिसाचं वेट बनवलं ते तुझं कमी म्हणतात. ठीक आहे, आता तिसरी गोष्ट काय दिली ती हिबिसिडी दिली. याला पॉइंटची कंट्रोल डिव्हाइस म्हणतात. याचं पूर्ण हँडल करण्याचं काम गाईड करतो. जी तुमच्या पाठीमागे असते, म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल वाटण्यासाठी तुमच्या पाठीमागे दिली म्हणजे प्रोफेशनल डायव्हिंगसाठी त्याचा वापर करतो जास्त. ठीक आहे, ती पाठीमागे असते. त्यामध्ये एक टँक अटॅचमेंट असतो. या टँकमध्ये ना 200 बारपर्यंत एअर भरली जाते. म्हणजे याचे एअर मोजण्याचं काम मी बारमध्ये बोलतो. ठीक आहे, हा टँक ना 14.5 kgचा असतो. ठीक आहे, 14.5 kgचा म्हणजे काय, एअर न भरता 14.5 kg. जेव्हा एअर भरली जाते तेव्हा 22.5 kgचा असतो. म्हणजे डायरेक्ट 6 ते 7 किलो जास्त वेट. पण हे पाण्यावरती लागलं तर पाण्यावरती हा फ्लोट होतो. कारण जेव्हा एअर भरली जाते ना तेव्हा फ्लोट होतात. ठीक आहे, एक मान्य याचं पूर्ण हँडल करण्याचं आम्ही बिसिडी करत असतो. त्यामध्ये बिसिडीमध्ये एअर भरली जाते, त्यानंतर तुम्ही फ्लोट होतात. जेव्हा एअर काढली जाते तर वेट लावल्यामध्ये खाली जातो असा विषय. त्यामध्ये अटॅचमेंट म्हणून एक इक्विपमेंट असतात ऑक्टोसं कनेक्शनला. त्या कनेक्शनला 2 ऑक्टो असतात. त्याने तुम्हाला ऑक्सिजन घ्यायचं असतं. एक तुमच्यासाठी असतं, एक गाईडसाठी. ठीक आहे, डॉक्टर तुम्हाला ऑक्सिजन घ्यायचा असतो पाण्याखाली. तर यामध्ये एक प्रेशर बनण्यासाठी प्रेशर गेज पण असतो. त्यामध्ये किती एअर आहे हे समजतं तुम्हाला. ठीक आहे,
त्यामध्ये. आता तुम्ही म्हणताय फक्त या टँकमध्ये ऑक्सिजन भरला तर तो ऑक्सिजन भरला जाणार. आपल्या एअरमध्ये जास्त प्रमाणात वेगवेगळे वायू असतात, त्यामुळे या टँकमध्ये ना ऑक्सिजन प्लस नायट्रोजन असं मिक्स असतं. ठीक आहे, म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण एअरमध्ये जास्त आहे, त्यामुळे नायट्रोजन पण भरला जातं. प्युअर ऑक्सिजन नसतो यामध्ये. आपण एअर घेत असतो त्यामुळे पण फक्त एअर अशी घेतच नाही, ऑक्सिजन घेतच नाही. ठीक आहे, त्यामध्ये 77% ऑक्सिजन आणि 23% नायट्रोजन असा यूज केल्यानंतर हा टँक भरला जातो. ठीक आहे, आता ही बघा, ही व्हीसीडी मारल्यानंतर या ऑक्टेने ऑक्सिजन घ्यायचा आहे. ठीक आहे, या ऑक्टोमध्ये हा रबर छोटा रबर असतो, त्यामुळे छोटे अजून रबर असतात. हे तुमचे टीट अप्पर जॉब होतो, हे तुमचे टीट आहेत त्यामुळे पकडून ठेवायचे. हे छोटे वाले हे पकडून ठेवल्यानंतर तुमचे हा ग्रिप टाईट राहतो. नंतर ते लिफ्ट तुमचे पाऊट करायचे त्या ठिकाणी. ठीक आहे, लिफ्ट पाऊट केल्यानंतर टँकमधून जो ऑक्सिजन तुम्हाला स्वतःची एनर्जी यूज करून घेता येतं तो सोडायचं. असं करायचं. हे बघा, हे टीटमध्ये छोटेवाले आणि एवढा भाग लिफ्टमध्ये टाईट पकडायचा. ठीक आहे, आता बघा तुला दाखवतो करू. हे बघा असं तुमचं नोज कव्हर होत आहे पूर्ण प्रोसेस तोडाने. हे पकडतोय ते बघा, हे पकडल्यानंतर इथे लिप्स तुमच्या ना असे पाठी पुढे करायचे असतात, टाईट पकडायचे असतात. हा, हे बघा बघा, इथे साऊंड येतो ना, तर पाण्याखाली गेला की बबल्स येतात. हा, म्हणजे हे दोन फरक आहे. इथे साऊंड, पाण्याखाली बबल. ठीक आहे, असं कंटिन्यू या प्रकारे ऑक्सिजन तुम्हाला पाण्याखाली पण सेव्ह करायचं. इथे साऊंड, पाण्याखाली बबल, एवढंच करायचं. आता पाण्याखाली तुम्ही गेला की हा ऑक्सिजन तुम्ही कंटिन्यू करत असता. तुमच्या सोबत एक गाईड असतो, त्याला दाखवण्यासाठी आमच्या इथे 2 साईन ठेवले. म्हणजे साईन हे 40 प्लस असतात, त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी 2च ठेवले. त्यामध्ये एक साईन म्हणजे हा चांगलं वाटत असेल तर हा साईन आहे, दुसरा साईन म्हणजे वर येणे. ठीक आहे, म्हणजे हा प्रॉब्लेमचा साईन, हे चांगलं वाटत आहे, कम्फर्टेबल, प्रॉब्लेमचा. ठीक आहे, हे 2 साईन दाखवायचे असतात. आता थंब कशासाठी दाखवायचा असतो तर जास्त बघा, प्रॉब्लेम म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय होतो ते तुम्हाला सांगतो. पहिला प्रॉब्लेम तुमचा रोजचा यूज झाला तर 1 लाखमध्ये पूर्ण पाणी सुटतं. रोजचा यूज करायचं, जर जास्तच भरलं तर आता साईन दाखवून तुम्ही वरती या, ते पाणी काढण्याचं पूर्ण खाली. ठीक आहे, दुसरा प्रॉब्लेम काय होतो, इथून तुमच्या लिफ्ट ओपन झाल्या तर तुमच्या तोंडामध्ये जास्त प्रमाण पाणी, त्यामुळे तिथे लिफ्ट तुमच्या घट्ट पकडायच्या, लिफ्ट घट्ट पकडायच्या, ऑक्सिजन कंटिन्यू करत राहायचं. ठीक आहे, तिसरा प्रॉब्लेम काय होतो तर बघा, पाण्यामध्ये प्रेशर निर्माण, जसं एअरमध्ये प्रेशर असतो तसं पाण्यामध्ये पण प्रेशर असतो. कारण आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या प्रसरण आणि आकुंचन करत असतात. म्हणजे कसं करत असल्यामुळे प्रेशर हा निर्माण होतो, तो प्रेशर यायलाच पाहिजे. तो प्रेशर येतोच कायम. जेव्हा डीप जाता तुम्ही प्रेशर तेव्हा तो कार्ड रिलीज पण करू शकता. तो रिलीज कसा करायचा तर आपण जो ऑक्सिजन खेचतोय ना, एखाद्या तुम्ही स्वतः तुमच्या असं नोज पकडायचं असं एखाद्या नोज पकडण्याचा जो ऑक्सिजन खेचताय ना, तो आपल्या इथे नाकाच्या इथे छिद्रे असतात, त्या छिद्रांमध्ये सोडायचं. तो तुमचे कान ओपन, हे बघा असं करायचं. हे बघा, जो ऑक्सिजन घेताय ना, जो प्रेशर येईल तेव्हाच करायचं आहे, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, हे बघा असं इथे पण करून बघा, चेक करा, तुम्हाला समजेल तुमचे कान ओपन होतात की नाही. इथे पण करून बघा, जसे इथे ओपन होतात तसे पाण्यामध्ये पण क्लिअर होतात. एकदा चेक करून बघा, स्वतः करून बघा. हां, होत आहे. इथे नाकामध्ये क्लिअर होतं, असे क्लिअर होणार. पाण्यामध्ये पण सेम क्लिअर होतं, तसे कान क्लिअर होतं. ठीक आहे, आता डीप डाईव्ह असल्यामुळे आपल्या इथे जास्त कोरल्स आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही त्याने टच करायचं. म्हणजे व्हिडिओ काढते तेव्हा तुमची सोलो व्हिडिओ तुम्हाला खाली पकडायचं. ठीक आहे, खाली कोरल्स आहे त्याला पकडून तुम्हाला एका जागी राहावं लागतं. एका जागी दोन्ही हाती पकडायचं, दोन्ही पाय मागे सोडून एका जागी शांत राहायचं. एका जागी शांत राहिल्यानंतर तुम्हाला तिथे व्हिडिओ शूट कंप्लीट केलं. म्हणजे तुमची सोलो व्हिडिओ शूट असल्यामुळे थोडा वेळ तुमच्यावर गाईड बाजूला ती व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉईंट जितकं पॅकेज घेतलं त्यानुसार तुम्हाला फिरून तुम्हाला बोटवर घेऊन. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही हाती असं पकडायचं, दोन्ही पाय मागे सोडून एका जागी शांत राहायचं. कारण पाणी घालत असल्यामुळे पकडायचं, म्हणजे तुम्ही सोलो व्हिडिओ यावी म्हणून. ठीक आहे, तिथे पकडून राहिल्यानंतर तुमची व्हिडिओ कंप्लीट करून पॉईंट करून ठेवू. हां, आता एकदा तुम्ही या लेडरवरून खाली उतरला की तुमचा स्कुबाच्या जागेचा स्टार्ट होतो. कोण कोणी वरती येऊन गाईड तुम्हाला स्वतःहून कधी पाठवतो. बाकी आमच्यासोबत जे एक्स्ट्रा आले होते ना, त्यांना स्कुबा घेऊन घेते. आणि आपले बंधू आहेत ते एन्जॉय मारताय चिलमध्ये. वंडर सोल तिकडे, त्याची सोल गेली कुठेतरी, फक्त तो वंडर राहिला आता. इथे भाऊ म्हणे मला वर्दी घ्या म्हणे. एवढी झाली होती, एवढी उलटा मारा त्याच्या पाठीचा. ते खाली करा. हा, असं उलट असं मारलं तर पाठीचा. हा, अक्षय आहे मागणीत बघा. येऊन जाते. हा, ते येऊन जातं. ते वंडर सोलचीच मजा आहे. व्हिडिओ ना त्याची बरोबर झाली. तो घाबरत होता ना, त्याचीच व्हिडिओ बरोबर झाली. नाही त्यांनी ना जरा पण सोडलं नाही. एकदा खाली राहिला ना स्टेबल, त्यांनी शेवट व्हिडिओ होईपर्यंत सोडलेलं नव्हतं. पोवायचं नव्हतं. डॉक्टर कोण आहे, फाटले जरा 2 टाके.
बघा फक्त इथंच वरती वरती 4 वेळा खाली जाऊन आलोय. 4 वेळा आपण पूर्ण खाली नाही गेला ना. भावाकडून काय झालं ड्रायव्हिंगचे पैसे गेले तुझे. गेले आला नुसता बिगर व्हिडिओचा. फक्त इथं शायनिंग मारायला आला. नाही भाई ट्राय केलं मी. आपलं आईसलँड आहे ते. हे जे ते स्कुबा करून ते आहेत सर्व. दुसरा दिवस आहे. गाडी स्टार्ट नाही केली. 2 दिवसापासून आमच्या गाड्या इथेच होत्या चालू. नोबडीला नक्की मिस करतोय मी 100%. भाऊ अभ्यासमध्ये बिझी त्यामुळे काय करू शकत नाही. आणि ओके नेक्स्ट टाइम त्याच्या सोबत येईल सर्वांना घेऊन. फुल स्लो. मागे दिसतंय का मागे लोकेशन? चुम्मा आहे चुम्मा. काय काय इंस्टाग्रामवर बघून घ्या. आता आम्ही वर्ली बीचला आलोय. टाइम लॅप्स वगैरे लावले. अपर डिपर म्हणजे हाय बीम मारायचं. लोअर अपर तेच ना 5 लाईट. तुम्हाला नाही का? पाय बघा रे कसे विचारताय मला. टेस्ट घेत आहे म्हणजे काय गाडी फक्त घेऊन घेतली फिरवतो म्हणजे. माझं ते बघा कनेक्टिंगच होतं केव्हाचं. सीटवर काढलं सीट ते पुसायला. मी कशा म्हणतो तो वर्ली बीचला आलोय. टाइम लॅप्स वगैरे लावले ते बघून घ्यायचं तुम्ही. वायरी बीच काही जेव्हा काय घेणं नाही तुम्ही बघून घ्या. घेण देण काय नाही मला. युट्यूबला लाईव्ह गेलो होतो. रिपोर्ट मारलो. इथे हे बघा दिसतंय का? हे लाईव्ह गेलोय मी. बट नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे बट ते नेटवर्क थोडा प्रॉब्लेम आहे. 3-4दा मी कलेक्ट आता बी रिकनेक्ट इकडे येणार आहे का? इशारा. अच्छा कुठे मारत होते असं. लाईव्ह गेलो होतो पण नेटवर्क नसल्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे काय नाही.
चालतं भारी. लोकांनी बघितलं यार, आवडलं जरा. प्रेम करतात लोक, बघतात नक्की बघतात. ट्राय करेल की लवकरात लवकर ब्लॉग येईल. आणि आमचं डे 2 इन मालवण एंड झालं आहे. आम्ही आता याच्यानंतर उद्या गोवा IBW साठी निघणार आहे. हा बरोबर तेच. मालवण संपलाय म्हणजे डे 2 संपलाय मालवणचा, तो एंड झाला आहे. आता उद्या गोवासाठी गोवा निघू IBW साठी. मग उद्या सकाळ सकाळमध्ये मे बी 8-9 पर्यंत निघायचं ट्राय करू आम्ही. लवकरात लवकर निघू. मग गोवाला आहे, तिथे जाऊन थोडा रेस्ट करू आणि नंतर मग टाइम भेटला तर गोवा एक्सप्लोर करेल. आणि उद्या IBW जाम मजा येणार आहे मा कसम. चुम्मा आणि स्कुबा डायव्हिंग ट्राय केली बट नाही यार, फाटली माझी, लई फाटली. काय जाऊ, फाटून एक होती एक शिट. मोबाईल होल्डर ढिल्ल झालं. दिसतंय का तिकडे मासे काढताय बांगडा, ते बघूया गंमत जरा. मग त्यानंतर निघू लगेच. ठीक आहे, गाडी जरा पुढे करतो कारण की स्टँड लागत नाही. डॉक्टर साहेब व्हिडिओ घ्या मला. देखो दूसरा एंगल. देखो दूसरा एंगल से देखो. हां उसने बस अजून का झालं. आपले वॉन्डर विथ हर्षित गाडी सोबत बघा काय मस्ती करताय. काय रे मस्ती, हां अशी मस्ती लावतात का इकडे? इथे पब्लिक प्लेस आहे, तुला कळत नाही का? मजा आली काही. हा बघा कशा मस्ती करतोय बघा. हा स्टँड लावायची गरज नाही आता ना. बघा असं केल्यानंतर गाडीला स्टँड लावायची गरज नाही, एकदम ओके मध्ये उभी राहते. स्टँड लावायची गरज नाही. वी आर स्टक. इनकी भी गाड़ी फंस गए, उनकी गाड़ी भी फंस गई. हाँ हमारी गाड़ी भी फंस गई और बेनीली तो आई नहीं. और पीछे का रे, पीछे गाडी काढली. इथेच दादाने मदत करून दिली. आता थोडी फन करून घेऊ, काय होतं. आलो इथं. चला हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आता जाऊ रूमला, जरा आंघोळ करू. खरं तर आंघोळ नाही केली आम्ही, आंघोळ करू कारण की ते स्कुबाला गेलो होतो ना, मग त्यामुळे पूर्ण असं बॉडी सॉल्टी झालेली. त्यामुळे रूमला जाऊ, आंघोळ करू होमस्टेला. आणि उद्यासाठी पॅकिंग जी आहे ते बाहेर जे गरजेचं नाही ते पॅक आहे ते काढून घेऊ आणि नंतर मग आराम करू. बस दुसरं काय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये उद्या. चुम्मा.